आप्पा आणि कांचनच्या रूममध्ये संजनाला सापडला एक असा डब्बा जो डब्बा बघून संजना बसला धक्का आणि तिची फिरली नजर। अनिरुद्ध संजनाचा बिल्डर आहे धोकेबाज आणि वडिलांवर हक्क दाखवणाऱ्या अनिरुद्धला यशने मात्र चांगलाच फटका मारला। तर मित्रांनो, आजच्या मालिकेतील हे सगळे ट्विस्ट नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत। संजना, अनिरुद्ध, आभी आणि ईशा चौघेही आता बिल्डरकडे जाऊन आलेले असतात। तर ईशा म्हणत असते की मला बिल्डरचा प्लॅन अतिशय आवडलाय आणि खरंच असाच प्लॅन होईल ना, आपली घरं अशीच असतील ना। संजना म्हणते की ऑफकोर्स त्याने जसं सांगितलंय त्याप्रमाणे जसाच्या तसा टॉवर इथे आपल्याकडे असेल। आभी म्हणतो की बाबा, परंतु हे घर पाडल्यानंतर आपली सोय कुठं केली जाणार आहे? कारण जर इथेच जवळपास त्याने कुठेतरी फ्लॅट दिला तर आपल्यासाठीही बरं पडेल, म्हणजे अधूनमधून आपण कन्स्ट्रक्शन बघायला येऊ सुद्धा शकतो। संजना म्हणते की आयडियली जर त्याने आपल्याला समोरच फ्लॅट जर दिला असता तर बरं झालं असतं, पण ठीक आहे, इथेच आपण कुठेतरी बघूयात। अनिरुद्धचा चेहरा मात्र उदास असतो। ते बघून ईशा म्हणते की बाबा हो, काय झालं तुम्हाला? तुम्ही एवढे उदास का आहात? एरवी जर घराचा विषय काढला, टॉवरचा विषय काढला तर तुम्ही किती एक्साइटेड असतात। आज मात्र तुम्ही काहीच बोलत नाही आहात, काय झालं? खूप डिस्टर्ब दिसताय तुम्ही। अनिरुद्ध म्हणतो की नाही नाही, मी ठीक आहे। आणि मग आभीला तो विचारतो की काय रे आभी, आप्पांचा कॉल लागला का? मी कॉलपासून त्यांना कॉल करतोय परंतु त्यांचा फोनच बंद येतोय। संजना म्हणते की ओ माय गॉड अनिरुद्ध, तू अजूनही त्याच गोष्टीचा विचार करतोय। अरे, आई आणि आप्पा जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असतील, तू इतकी नको काळजी करू। आणि सॉरी, जर त्यांच्या बाबतीत काहीतरी विचित्र गोष्ट घडली असती तर आपल्यापर्यंत आलीच असती ना ती। आणि असं काही झाल्यावर पोलीस घरच्यांना शोधूनच काढतात। पोलिसांनी आपल्याला आतापर्यंत काही कळवलं नाहीये, याचा अर्थ सगळ्या गोष्टी ठीक आहेत आणि ही तर गुड न्यूज आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका। ते चौघेही आता घरात जायला निघालेले असतात, परंतु त्याच वेळी गाडी येते। एका फोर व्हीलर मध्ये नितीन, अरुंधती, आप्पा आणि कांचन ह्या तिघांना घेऊन आलेला असतो। आई आणि आप्पा जेव्हा गाडीच्या खाली उतरतात तेव्हा अनिरुद्ध, आभी, संजना, ईशाला धक्काच बसतो। ईशा म्हणते की ओ गॉड, आता यांना कुठून शोधून काढलं यांनी। अनिरुद्धला आई आणि आप्पाला समोर बघून बरं वाटतं आणि मग तो आई आणि आप्पांकडे जातो। अनिरुद्ध आता आप्पांच्या जवळ जात असतो, परंतु आप्पा मात्र अनिरुद्धला इग्नोर करतात। त्याच वेळी अनघा, आरोही आणि यश तिथे येतात। पीटरला समोर बघून यशला खूप आनंद झालेला असतो आणि तो लगेचच पीटरला मिठी मारतो आणि म्हणत असतो की खरंच पीटर, मी तुला खूप मिस केलं। अनघा म्हणत असते की बरं झालं तुम्ही आला, की आम्हाला किती आठवण येत होती तुमची। आरोही म्हणते की आजी, अहो किती काळजी वाटत होती आम्हाला तुमची, निदान एक फोन तरी करायचा होता ना आम्हाला। कांचन म्हणते की अगं हो, मलाही खूप वाटत होतं पण नाही जमलं। यश आजीला विचारतो की आजी तू कशी आहेस आणि आम्हाला सर्वांना तुमची किती आठवण वाटत होती, तुम्हाला आमची जरा सुद्धा आठवण नाही आली ना? आप्पा म्हणतात की यश, अरे खूप आठवण येत होती रे। कांचन तर घरच्या आठवणींनी अगदी व्याकुळ झाली होती। यश म्हणतो की हो ना, तुम्हाला जर एवढी आठवण येत होती तर मग तुम्ही का नाही आलात? मला तुम्ही दोघं आत्ताच्या आत्ता एक गोष्ट प्रॉमिस करा की अगदी काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही आम्हाला सोडून कधीच जाणार नाही। अरुंधती म्हणते की यश, आता खालीच सगळे प्रश्न विचारणार आहेस का? अरे किती दमलेत ते बघ एकदा। यश म्हणतो की सॉरी हा आप्पा, आजी तुम्ही घरात चला। अनिरुद्ध म्हणतो की आप्पा, आई थांबा, खरंच तुम्ही परत आलात, मला खूप बरं वाटलं। ते दोघंही अनिरुद्धला इग्नोर करत असतात। तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की अजूनही रागवलाय का तुम्ही माझ्यावर? आप्पा हो प्लीज, तुम्ही माझी बाजू ऐकून तरी घ्या। तेव्हा कांचन म्हणते की आता काय ऐकून घ्यायचं राहिलं रे तुझं? तसंही यांना फसवून कागदावर तू सह्या करून घेतल्यासच ना, किती मोठी फसवणूक केली रे यांची। आणि तसंही आता ऐकून घेण्यासारखं राहिलंय तरी काय आणि अनिरुद्ध तू ठेवलंय तरी काय? तेव्हा संजना म्हणते की आई, लबाडी, फसवून असे शब्द नका बोलू। आप्पांना तर आम्ही आधीपासून समजावण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु त्यांनी मात्र त्यांचा हट्टीपणा सोडलाच नाही। जेव्हा आम्ही त्यांच्याकडे सह्या मागितल्या तेव्हा त्यांनी सह्या दिल्या का? नाही दिल्या ना। मग आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय उरला होता? आता तुम्हीच सांगा आम्हाला। तेव्हा कांचन म्हणते की वा हा, मस्त समर्थन करते स्वतःच्या चुकांचं। अरुंधती म्हणते की जाऊ द्या ताई, आता आल्या आल्या उगाच हा विषय नको, तुम्ही दोघंही खूप दमलाय, तुम्ही आराम करा। अनिरुद्ध म्हणतो की हो आई आप्पा, चला आपण आपल्या घरी जाऊयात, तुम्ही आराम करा घरी जाऊ। अनिरुद्ध म्हणतो की चला। अनिरुद्ध आता पुढे निघालेला असतो, परंतु आप्पा आणि कांचन मात्र अरुंधतीच्या घराकडे जात असतात। ते बघून अनिरुद्ध म्हणतो की अहो आई आप्पा, तुम्ही तिकडे कुठे निघालात? आपल्या घरी जायचं म्हटलं।
अहो आपलं घर तर इकडे आहे ना. तेव्हा आप्पा म्हणतात की आपलं घर राहिलंय का तरी ते आता? माझं तर ते घर नक्कीच नाही राहिलंय, चल कांचन, असं म्हणून आप्पा पुढे निघून जातात. तर अनिरुद्ध आता कांचनकडे येतो आणि कांचनला म्हणतो की आई तुलाही असंच वाटतंय का? कांचन अनिरुद्धला म्हणते की अनिरुद्ध, तू फक्त एका सहीपोटी तुझ्या घरच्यांचं, तुझ्या आईवडिलांचं प्रेम तू कायमचं गमावून बसलाय. आता तू तुझ्या वाटेने जाऊ शकतो, मला तरी तुझ्या वाटेवर यायला नाही जमणार. आता हे घर आता माझं सुद्धा राहिले नाहीये, ते जिथे असतील तिथे मी राहील. नितीन संजनाला म्हणतो की संजना, तुम्ही दोघांनी जे काही केलंय ना त्यातून तुम्ही सही सलामत बाहेर सुटाल असा विचारही करू नका. अरुंधती आहे ती, आणि आता तर काय, तुम्ही तिच्या आईवडिलांना त्रास दिलाय म्हटल्यावर ती शांत बसणार नाही. संजना म्हणते की हो ना, मलाही बघायचंय की ती काय करते ते. तेव्हा नितीन म्हणतो की हो बघूयात ना, आपल्याला कळेलच कोण काय करतं ते. बाय द वे, मला तुम्हाला एक गोष्टीचा सल्ला द्यायचा आहे. तुम्ही ज्या बिल्डर सोबत डील करताय ना त्याची सविस्तर माहिती काढा एकदा. अनिरुद्ध म्हणतो की काय केलंय त्याने? तेव्हा नितीन सांगतो की आजपर्यंत त्याने हातात घेतलेला कुठलाही प्रोजेक्ट पूर्ण केलेलाच नाहीये. प्रत्येक प्रोजेक्ट त्याने अर्धवट सोडलाय. संजना म्हणते की ते काय करायचं ना, आमचं आम्ही बघून घेऊ, तुझे फुकटचे सल्ले तुझ्याकडेच ठेव. नितीन म्हणतो की बघा बाबा, मी तर वॉर्न केलंय, मला काळजी वाटली म्हणून मी बोललो. संजना म्हणते की तुला कोणी आमची काळजी करायला सांगितली? आमची काळजी नको करत बसू, तुझी काळजी तुझ्या बहिणीपुरती लिमिटेड ठेव फक्त. आलाय मोठा आमची काळजी करणारा, असं म्हणून संजना आणि बाकीचे तिथून निघून जातात. तर नितीन सुद्धा अरुंधतीच्या घरात जातो. इकडे अरुंधती आप्पांना चहा देते. आप्पा अरुंधतीला म्हणतात की कांचनला चहा दिलास का तू? तेव्हा अरुंधती म्हणते की मी द्यायला गेले होते, परंतु त्या पडते असं म्हटला, कारण दमल्यात त्या. आप्पा अरुंधतीला म्हणतात की अरुंधती, हे खरं आहे की तू आम्हाला इथपर्यंत घेऊन आलीस, तुझ्या घरात घेऊन आलीस, परंतु समोरच आम्ही समृद्धीला पडताना कसं काय बघू शकतो? त्यापेक्षा तर आम्ही वृद्धाश्रमात होतो तेच बरं होतं ना. अरुंधती म्हणते की अहो आप्पा, काय बोलताय तुम्ही? आणि मी असेपर्यंत बाहेर तुम्ही दुसरीकडे कुठेच राहायचं नाही. आप्पा म्हणतात की हो ग अरुंधती, परंतु अगदीच समोर नको वाटतं ग. यश म्हणतो की आप्पा, एवढ्यामध्ये समृद्धीला काहीही होणार नाही आणि अजूनही मी NOC दिलेलंच नाहीये. अरुंधती आप्पांना म्हणते की आप्पा, आता तुम्ही घराचा विचार डोक्यातून काढून टाका बरं. एक गोष्ट लक्षात घ्या की मी कधीच समृद्धीला पाडू देणार नाही. अगदी काही झालं तरी मी पाडणार नाही. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि या गोष्टींचा तर अजिबातच विचार करू नका. मी आहे ना, मी सगळं काही बघून घेईल. अनघा म्हणते की हो ना आप्पा, आणि सतत त्याच गोष्टीवर बोलून आजींनाही त्रास होतोय. आप्पा म्हणतात की हो ग, मला पण तिचीच काळजी वाटते. हे सगळं तिच्या डोळ्यांसमोर घडतंय, तिच्या डोळ्यांसमोर या सगळ्या गोष्टी होत आहे, तिला अजिबात सहन होत नसेल. तिचं मन हे सगळं बघून काय म्हणत असेल, मला याचीच चिंता वाटते. आरोही म्हणते की अहो आप्पा, तुम्ही नका काळजी करू, आम्ही आहोत ना सर्वजण. आप्पा थोडासा चहा पितात आणि तसाच ठेवतात आणि म्हणतात की बस झालं मला अरुंधती. अरुंधती म्हणते की आप्पा, तुम्ही थोडंसं पडता का? म्हणजे आमचं जेवण वगैरे बनवलं गेलं की मग तुम्हाला आवाज देते. मग आप्पाही तिथून निघून जातात. तर नितीन म्हणत असतो की खरंच दोघंही खूप खचलेत ना. अरुंधती म्हणते की मग दुसरं काय करणार ते? या वयात त्यांना काय काय सहन करावं लागतंय, काय काय बघावं लागतंय. त्यांच्याच मुलांकडनं झालेली ही फसवणूक त्यांना उघड्या डोळ्याने बघावी लागते. त्यांच्या मनाचा विचार करता त्यांना काय वाटत असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. यश म्हणतो की पण आई, बरं झालं हा की तू त्या दोघांनाही इकडे घेऊन आली म्हणून. अरुंधती म्हणते की नाही रे यश, मी ठरवलंच होतं की काहीही झालं तरी मी त्यांना समृद्धीमध्ये अजिबात पाठवणार नाही. निदान समृद्धीचा विषय जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत मी त्यांना तिकडे पाठवणारच नव्हते. बरं नितीन, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. ॲक्च्युली मला सुलेखाताईंना भेटायचं होतं, कधी भेटू सांगशील का? नितीन म्हणतो की अगं कधीही जाऊन भेट, त्या आश्रमातच असतात. पण अरुंधती, मला सांग की तुला अजून काय हेल्प लागेल, तुला एखादा लॉयर वगैरे लागेल का? अरुंधती म्हणते की नाही नितीन, वकील तर मी बघितलाय आणि काहीही झालं तरी मला अनिरुद्ध आणि संजना या दोघांनाही धडा शिकवायचा आहे. आई अप्पांच्या बाबतीत ते जे काही वागले ते फार चुकीचं होतं. आपल्या आईवडिलांना फसवणं किती मोठं पाप आहे. त्यावेळी नितीन म्हणतो की कोर्ट पाप आणि पुण्य या दोन गोष्टींना मानत नाही अरुंधती, तर त्यासाठी पुरावे लागतात आणि या सगळ्या गोष्टी अनिरुद्धने केल्यात, या गोष्टीचा मात्र आपल्याकडे एकही पुरावा नाहीये. अरुंधती म्हणते की या सगळ्या प्रकरणाबद्दल बोलण्यासाठी मला सुलेखाताईंना भेटायचंय, कारण या सगळ्या प्रकरणात मला त्यांची गरज लागणारच आहे. नितीन म्हणतो की ठीक आहे, मग तू ये नंतर, आता मला उशीर झालाय, मी निघतो आता. या सगळ्या प्रकरणाबद्दल मला मावशीलाही कळवायचंय, म्हणजे तिचीही काळजी सुटेल जेव्हा तिला कळेल की आई अप्पा घरी आलेत. नितीन आता तिथून निघून जातो. मग यश अरुंधतीला विचारतो की आई नक्की आपण हे सगळं करू शकतो ना ग, आपल्याला जमेल ना हे सगळं? तेव्हा अरुंधती म्हणते की हो, मग का नाही जमणार.
आणि तसंही आपल्याला हे करावंच लागेल, आपल्याला जमवावंच लागेल. आई आप्पांसाठी आपल्याला करायचं आहे. आणि तसंही अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. अनिरुद्ध आणि संजनाला तर मी अजिबातच सोडणार नाही, कारण आप्पांच्या वयांचा फायदा घेऊन त्यांनी आप्पांना फसवलंय. अनघा म्हणते की खरंच ते दोघं जण किती हर्ट झाले. तर अरुंधती म्हणते की अगं होणारच ना, शेवटी इथं येण्यासाठी सुद्धा ते किती नकार देत होते. मी कशीबशी त्यांची समजूत काढली आणि त्यांना इथे घेऊन आले. त्यांना असं वाटत होतं की त्यांचं ओझं होईल आपल्यावर आणि कोणालाच आपली गरज वाटत नाही, कोणालाच आपली गरज नाही असं त्यांना वाटत होतं. खरंच किती भयंकर भावना आहे ही. यश, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. इकडे संजना म्हणत असते की अनिरुद्ध बघितलंस तू, अरुंधती मुद्दाम आई आणि आप्पांना तिच्याकडे घेऊन गेलीये. हे सगळं ती तुला दाखवण्यासाठी करतीये आणि त्यांच्या मनात तुझ्याविषयी विष पेरण्याचं काम करते. अनिरुद्ध, तुला खरं सांगू का, आई आणि आप्पांना तुझ्याबद्दल जो राग येतो ना, तो फक्त आणि फक्त अरुंधतीमुळे. मला तर असं वाटतंय की ती तुझा बदलाच घेतीये. तू तिला तेव्हा डिवोर्स दिला, त्यामुळे त्याचा बदला ती आत्ता घेतीये आणि आत्ता तुझ्यावरचा राग काढते. अनिरुद्ध म्हणतो की अगं संजना, या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे आणि काय लॉजिक आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. तेव्हा संजना म्हणते की आहे, लॉजिक आहे. अनिरुद्ध, अरे खरंच तू खूप साधा आहे, तुला जग कळतच नाही. अरे तू अरुंधती बरोबर इतके दिवस संसार केला, इतकी वर्ष संसार केला, परंतु तू अरुंधतीला ओळखूच शकला नाही. अरुंधती म्हणजे पक्की आतल्या गाठीची बाई आहे. आतापर्यंत अरुंधती फक्त स्वतःला आई म्हणून समाधान मानत होती. तिच्यासाठी तिची मुलं म्हणजे सगळे काही होती. तिच्यासाठी तिच्या मुलांचं सुख सगळ्यात महत्त्वाचं होतं. मग आता ती सगळी सुख आणि ते सगळं तिचं मुलांबद्दल असलेलं प्रेम नाहीसं झालं का? आणि असं का झालंय मग आता अरुंधतीच्या बाबतीत? ईशा आणि आबी दोघंही ओढून सांगताय आम्हाला फ्लॅट हवाय, आम्हाला पैसे हवेत. मग हिला आता मुलांची काळजी नाहीये का? मुलांच्या भविष्याची काळजी नाहीये का? हिला याबद्दल काहीच वाटत नाही का आता? ईशा म्हणते की तिला आधीही काही वाटत नव्हतं, एक नंबरची सेल्फिश आहे ती. संजना अनिरुद्धला म्हणते की अरे अनिरुद्ध, तू या गोष्टीचा एकदा विचार कर बघ, तुझ्या मुलांना सुद्धा या गोष्टी कळायला लागल्यात. अरुंधती, अरे प्रत्येक गोष्ट अशी रंगवते किंवा अशी रंगवून सांगते ना की ज्याच्यामुळे तूच विलन दिसशील. आणि आई आप्पा तुझे काही शत्रू आहेत का? हे सगळं तू तुझ्यासाठी नाही तर तुझ्या मुलांसाठी कर. हे तर अरुंधती आई आप्पांना सांगू शकली असती ना, परंतु नाही, तिने तर असं काही केलं नाही. तिने तुझा चांगुलपणा आप्पांना सांगितला नाही, उलट त्यांना भडकवून दिलं. आणि कशा प्रकारे तू आणि मी, आपण दोघंही दोषी आहोत हे आई आणि आप्पांना जाऊन सांगितलं आणि त्यांचे कान भरले. त्यामुळे आपण जरी काहीही करण्याचा प्रयत्न केला ना, शेवटी आई आणि आप्पांना आपणच चुकीचे वाटणार आहोत. आबी म्हणतो की हो बरोबर आहे, आप्पांना हे घर विकण्यासाठी आई सहज त्यांना मनवू शकली असती, कन्व्हिन्स करू शकली असती. पण तिने असं काही केलं का? नाही केलं तिने असं काही. कारण का की पैशाची गरज तिला नाही तर आम्हाला आहे. आणि आमचा विचार तिच्या मनात कधीच येणार नाही. आमच्या गरजा काय आहे कधी त्या जाणूनही ती घेणार नाही. अनिरुद्धला म्हणते की आणि बाबा बस झालं हां आता हे सगळं. आता जर आजी आणि आप्पा जर आईकडे राहायला गेले तर राहू द्यात त्यांना, तो त्यांचा चॉईस आहे. ते त्यांच्या पायाने गेलेत ना तिकडे, मग त्यामुळे तुम्हाला आता हर्ट होऊन घेण्याची काही गरज नाही आहे. आणि नाही आले तर नाही आले ते आपल्याकडे. आबी म्हणतो की हो, आणि तसंही आता ते कुठे आहेत याची काळजीही आपल्या मनातून गेली आहे. आधी इकडे तिकडे भटकत होते, निदान आपल्या घरासमोर तरी आहेत, त्याच्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याचं काही टेन्शन नाही. म्हणते की हो, आणि तसंही आजी आणि आप्पांना तर आईचाच पुळका आहे, त्यामुळे तिथे ते आनंदात राहतील आपल्या घरापेक्षा, त्यामुळे राहू दे त्यांना तिकडेच. आबी म्हणतो की हो बाबा, ईशा अगदी बरोबर बोलतीये. आणि तसंही आपण काही त्यांना घराबाहेर हाकललं नव्हतं. तेवढ्यातच यश, अनघा आणि आरोही तिथे येतात. यश म्हणतो की खरं तर तू कोण आहेस रे आप्पांना घराबाहेर हाकलणारा? खरं तर तुम्ही कोणी नाही आहात त्यांना घराबाहेर हाकलून देणारे. खरं तर त्यांनीच तुम्हाला हाताला धरून धक्के मारून घराबाहेर काढायला पाहिजे होतं. त्यावर अनिरुद्ध चिडतो आणि म्हणतो की यश तू गप्प बसा. तेव्हा यशही अनिरुद्धला म्हणतो की ओरडू नका माझ्यावर. तुमच्यामुळे आई आणि आप्पा घराबाहेर गेले, हा एक फॅक्ट आहे आणि हे कधीच बदलू शकत नाही. कारण तुम्ही खूप मोठा फ्रॉड केलाय की आप्पांच्या फसवून तुम्ही सह्या घेतल्यात. अहो आता तरी ही गोष्ट मान्य करा. तेव्हा संजना म्हणते की नाही करणार मान्य. आम्ही यातली कुठलीही गोष्ट मान्य करणार नाही आणि आप्पांनी स्वतःहून पेपर्सवर सह्या केल्यात. यश म्हणतो की हे सगळं खोटं आहे, साफ खोटं आहे हे सगळं. कधी ना कधी सत्य हे सगळ्यांसमोर येणारच आहे. त्याआधी तुम्ही जर मान्य केलं तर हे चांगलं राहील ते तुमच्यासाठी. तेव्हा संजना म्हणते की अरे नाही करणार आम्ही मान्य, नाही करणार आम्ही मान्य. काय करशील तू? यश म्हणतो की संजना उगाच तू माझ्या नादी लागू नकोसा प्लीज. संजना म्हणते की प्लीज हा, माझी सुद्धा अजिबात इच्छा नाहीये तुझ्यासारख्या गुंड मुलाच्या नादी लागण्याची. आणि अनिरुद्ध तू बघतोयस ना तुझ्या या मुलाला अरुंधतीने नक्की कसे संस्कार दिलेत ते.
अरे याची एकदा भाषा तरी बघ, कोणाशी काय बोलावं कसं बोलावं याची साधी अक्कल नाही आणि काय करावं हेही कळत नाही. यश म्हणतो की कळतं मला अतिशय चांगलं कळतं, समोरचा माणूस बघूनच मी त्याच्याशी चांगलं डील करतो. अनघा म्हणते की जाऊ देत ना यश, कशाला यांच्याशी वाद घालतोय. आता तसंही आजी आणि आप्पा घरी आलेत आणि त्यामुळे मी त्यांच्या आवडीचं पिठलं भाकरी बनवते, तू फक्त त्यांना नेऊन दे. संजना म्हणते की त्यांच्यासाठी काही बनवायची काहीच गरज नाहीये. तेव्हा आरोही म्हणते की का, आमची आहे इच्छा त्यांच्यासाठी बनवण्याची. संजना म्हणते की ओ माय गॉड, इच्छा, त्यांची इच्छा आहे का इथं राहण्याची? जर त्यांची इथं राहण्याची इच्छा नाहीये तर मग जो या घरामध्ये राहत नाही त्याच्यासाठी काही बनवण्याची काही गरज नाहीये. अनघा म्हणते की काय, हा कुठला रूल आणि कोणी बनवला? तेव्हा संजना म्हणते की मी बनवलाय, कारण आता या घरामध्ये मीच मोठी आहे आणि मी तुमची सासू सुद्धा आहे, त्यामुळे मी जे काही ठरवेल तेच या घरामध्ये होईल आणि त्याचमुळे आई अप्पांसाठी कोणीही काहीही बनवायचं नाही. अरुंधती मोठेपणा करत आई आणि अप्पांना तिच्या घरी घेऊन गेली आहे ना, मग तिथे त्यांना सगळ्या गोष्टी तशाही कळणार आहेत, तुम्हाला त्यांची काळजी करण्याचं काही गरज नाही. यश म्हणतो की अनघा, तू कोणासाठीही काही बनवू नकोस आणि तसंही आजी अप्पांना या घरातलं काहीच नको आणि तसंही आई त्यांची व्यवस्थित काळजी घेईल याची तर खात्री आहेच आणि मीही त्यांच्या सोबत आहे, तुला त्यांच्यासाठी काही करण्याची गरज नाहीये. यश तिथून निघतो तेव्हा आरोही यशला म्हणते की यश, अरे सकाळपासून तूही काही खाल्लं नाहीये, काहीतरी खाऊन जा. यश म्हणतो की नाही आरोही, मी आता आजी आणि आप्पांसोबतच काहीतरी खाईन. असं म्हणून यश तिथून निघून जातो. संजना म्हणते की ह्या मुलाचा माज बघितला का तुम्ही, याला जर याच्या आईकडेच राहायचंय तर मी म्हणते इथे येतोच कशाला, तिकडेच राहा ना. मग आरोही बोलते की तो इथे राहतोय कारण हे घर त्याचं सुद्धा, त्याचा हक्क आहे या घरावर आणि तो इथून कुठेही जाणार नाही. अनघा चल. तेव्हा अनघा आणि आरोही दोघेही तिथून निघून जातात. ईशा म्हणते की ह्या आईने ना या आरोहीला खूपच शेफारून ठेवलंय, यशलाही ठेवलंय आणि आरोहीलाही ठेवलंय. तर इकडे सुलेखाताई ह्या केस जिंकलेल्या असतात, त्यामुळे नितीन त्यांना कॉंग्रॅच्युलेट करत असतो. सुलेखाताई त्याला थँक्यू म्हणते. सुलेखाताई म्हणतात की खरं सांगू का, ही केस खरंच खूप टफ होती, म्हणजे अक्षरशः ना माझ्या अशिलाकडे काही पुरावेच नव्हते, पण मी एक गोष्ट नोटीस केली की ज्याने तिला फसवलं म्हणजे तो नवरा तिचा होता, तो अतिशय संतापी होता. मग मी काय केलं, त्याला नाही ते प्रश्न विचारले, अगदी प्रश्न विचारून मी त्याला भंडावून सोडला आणि मग तो संतापला आणि मग रागाच्या भरात त्याला जी गोष्ट लपवायची होती तीच गोष्ट नेमकं तो बोलून गेला. आणि कसं आहे, राग आला की माणसाचा तोल जातो, त्याच गोष्टीचा तर मी फायदा घेतला. सुलेखाताई म्हणते की त्याची हीच गोष्ट माझ्या कामी आली आणि माझ्या अशिलाला मी तिचं घर मिळवून देऊ शकले. नितीन म्हणतो की किती बरं वाटलं असेल ना मावशी तिला. सुलेखाताई म्हणतात की हो ना, खूप कष्ट करून तिने घर बांधलं होतं, असं कोणाला कसं काही न कष्ट करता ते बळकवता येईल. नितीन म्हणतो की घर बांधण्यासाठी एखाद्याने आयुष्यभर कमवलेली पुंजी तो पणाला लावतो आणि म्हणून तर घर हा खूप सेन्सिटिव्ह विषय बनतो. आप्पांना आणि आजीला काय वाटत असेल याची तर कल्पनाही करवत नाही. सुलेखाताई सांगू लागतात की खरं सांगू का, ह्या फसवणुकीच्या केसेस आता खूपच वाढल्यात आणि काय होतं ना, खूप वेळा मुलंच आईवडिलांना फसवतात. त्याचवेळी अरुंधतीही तिथे येते. अरुंधतीला बघून सुलेखाताई खूप खुश होतात आणि अरुंधतीला म्हणतात की काय ग, आप्पा आणि आई सापडले ना? तर अरुंधती म्हणते की हो. अरुंधती म्हणते की आता तर मी त्यांना माझ्याकडेच घेऊन आले. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की हे बाकी तू छान केलंस, आता निदान शांत आणि निवांत तरी राहतील ते आणि तुला त्यांची चांगली काळजी घेता येईल. अरुंधती म्हणते की बरं सुलेखाताई, माझे काम आहे तुमच्याकडं. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की हो बोल ना, नितीन मला म्हटला की तुझं काहीतरी काम आहे म्हणून. सॉरी, बस ना, बोलूयात आपण, काय काम काढलंस? तेव्हा अरुंधती म्हणते की सुलेखाताई, तुम्ही वकिली पुन्हा सुरू केली आहे ना? सुलेखाताई म्हणतात की हो ना, अगं आता बसून जर राहिलं तर वेळ निघून जातो आणि बुद्धीला काहीतरी चालना देण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे ना. त्याचप्रमाणे इथल्या आश्रमातल्या बायकांना सुद्धा त्या गोष्टीची मदत होती. माझ्याही डोक्याला थोडंसं खाद्य भेटतं, मेंदू जर वापरला नाही तर मग त्याला गंज पडेल आणि एका अर्थाने माझ्या वकिलीची प्रॅक्टिस म्हणजे माझी ब्रेन एक्सरसाइजच आहे ना. नितीन म्हणतो की मावशी, तू खरंच ग्रेट आहेस, म्हणजे तुझ्या वयाची माणसं या वयामध्ये बुद्धी तल्लक ठेवण्यासाठी कोडे सोडवतात किंवा मग गाणी पाठ करतात, पण तू मात्र खरंच जगावेगळी आहेस की तू तुझी प्रॅक्टिस सुरू केली आहेस. सुलेखाताई म्हणतात की हो, पुरे झालं कौतुक. बरं अरुंधती, सांग मला तुझं काय काम आहे? अरुंधती सांगते की मला अनिरुद्ध आणि संजना या दोघांवरही केस करायची. त्यांनी आप्पांना फसवून त्यांच्याशी खोटं बोलून आप्पांच्या खोट्या सह्या घेतल्या आणि पेपर्स नावावर करून घेतल्यात आणि ही शुद्ध फसवणूक आहे, त्यामुळे मला आप्पांचं घर आप्पांना परत मिळवून द्यायचंय. मी अनिरुद्धवर केस करू शकते ना? त्यावर सुलेखाताई म्हणतात की नाही, तू नाही करू शकत हे, परंतु आप्पा नक्कीच करू शकतात. अरुंधती म्हणते की चालेल, मग त्यासाठी काय काय करावं लागेल? सुलेखाताई म्हणतात की मी तुला सगळी प्रोसिजर अगदी नीट समजावून सांगते.
आपल्याला सर्व कागदपत्र आधी बघावे लागतील आणि मग त्यासाठी काय काय करावं लागेल या सगळ्या गोष्टी अरुंधतीला ती समजावून सांगत असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे संजना ही आप्पांच्या आणि कांचनच्या रूममध्ये आलेली असते. त्याचवेळी आप्पा आणि कांचनचं ती कपाट उचकते आणि त्यामध्ये एक डब्बा असतो. त्या डब्यामध्ये खूप सारे दागिने असतात. ते बघून संजना तर भारावूनच जाते आणि म्हणते की बापरे, एवढे सगळे दागिने, किती दागिने आहेत या बाईकडे. आणि ती आता ते दागिन्यांचा डब्बा एका पिशवीमध्ये टाकते आणि तिथून निघालेली असते. आता त्याचवेळी यश तिथे येतो आणि संजनाला विचारतो की काय आहे या पिशवीमध्ये. संजना म्हणते की तुला काय करायचे, चल मला उशीर झालाय, मी निघते. असं म्हणून संजना घाईघाईने तिथून निघून जाते. तेव्हा मात्र यशला संजनावर डाऊट आलेला असतो. अरुंधती आप्पा आणि कांचन या दोघांनाही समजावून सांगत असते की आता जर आपण काही पाऊल उचललं नाही तर तो बिल्डर समृद्धी पाडायला येईल. आप्पा, फक्त तुम्ही एकदा हो म्हणालात ना तर मी तुम्हाला तुमचं समृद्धी परत मिळवून देईल. यावेळी मात्र कांचनला अरुंधतीकडनं होप्स येत असतात आणि तिला अरुंधतीवर विश्वास असतो. तर आप्पा मात्र डगमग करत असतात, कारण त्यांना समृद्धी परत मिळवण्याची इच्छाच वाटत नसते, कारण समृद्धीतील माणसं तशी राहिलेली नसतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.